अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथे मंगल कार्यालयातून नवऱ्या मुलीचे तब्बल 6 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची प्रकरणाचा अखेर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राहुरीतील विठ्ठल लॉन्स येथे 6 नोव्हेंबर रोजी हड्डी समारंभादरम्यान ही धक्कादायक घटना घडली. नाशिक येथील शैला भास्कर सोनवणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्यांनी नवरीच्या दागिन्यांची जबाबदारी सुरक्षित ठेवली होती. मात्र संधी साधून अज्ञात चोरट्याने हे सर्व दागिने चोरून नेले. तक्रार दाखल झाल्यानंतर आरोपीने कोणताही पुरावा न ठेवता गुन्हा केल्याने तपास अतिशय कठीण झाला. तरी राहुरी पोलिसांनी अखंड मेहनत करून सीसीटीव्ही फुटेज तपासले. देशभरात अशा प्रकारचे गुन्हे मध्य प्रदेशातील टोळ्या करतात हे लक्षात येऊन पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि अखेर आरोपी क्रिश सिकंदर सिसोदिया याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. चोरी केलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या पथकाने केली आहे. तसेच मंगल कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसतील तर संबंधितांवर कारवाई होईल असा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. महाराष्ट्र 24 करता जयप्रकाश बागडे, अहिल्यानगर.